पुण्यातील वाडेश्वर कट्टा आणि वैचारिक चर्चेचं विचारमंथन खरं तर हे समीकरणच आहे। महिला दिनाच्या पूर्वसंध्येला राजकीय पडद्यामागे सक्षमपणे आपली भूमिका बजावणाऱ्या आणि पुण्यातल्या विधानसभेतले जे कारभारी आहेत त्यांच्या कारभारीन खरं तर आज या वाडेश्वर कट्ट्यावरती आलेले आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। राजकीय पार्श्वभूमी असलेलं आपलं कुटुंब, त्याच्यामध्ये ताणतणाव आणि कुटुंब याचा दोन्हीचा समतोल तुम्ही कसा साधता? ताणतणाव असं काही नसतं। आता काय सवय झालेली आहे, त्या सवयीचा भाग झालेला आहे तो, त्याच्यामुळे आता बॅलन्स होऊन जातं घरामध्ये सगळ्या गोष्टी। आता मी पण थोडंफार सिद्धार्थबरोबर काम करते, तर मला आता कळतंय की सोशल वर्कमध्ये किती आपलं लाईफ द्यायला लागतं वगैरे, त्याच्यामुळे तो बॅलन्स मी ठेवून असते। खरं तर आज गॅस सिलेंडरमध्ये दरवाढ झालेली आहे, याचा फटका खरं तर सामान्यांना बसताना आपल्याला पाहायला मिळतो। या दरवाढीच्या बाबतीतली काही चर्चा तुमच्या मिस्टरांसोबत होते का, किंवा आजच दरवाढ झालेली आहे, या सर्व गोष्टीकडे कसं बघता? आता हे तर ते आपण स्टेट लेवललाच आपण बोलू शकतो, त्याच्यावरती मी काय बोलू नाही शकत आहे, ते तुम्ही सिद्धार्थलाच विचारलं पाहिजे। खरं तर मिसेस तुपेसुद्धा आपल्यासोबत आहेत। एकीकडे राजकारण आणि दुसरीकडे कुटुंब, अशा दोन भूमिका खरं तर तुम्हाला सांभाळाव्या लागतात। पुण्यातल्या महिलांच्या काय अशा समस्या आहेत की ज्याच्यावरती तुम्हाला काम करायला आवडेल? असे तर भरपूर काही आहे, पण लेडीज ऑलरेडी सक्षम झालेत। त्यांच्या घरातून त्यांना फक्त थोडी पुश मिळालं की ते साथ मिळायला पाहिजे हजबंड्सची, फॅमिलीची, की ते थोडंफार। आणि माझं वैयक्तिक मत आहे की स्त्रियांनी बाहेर जाऊन करण्यापेक्षा वर्क फ्रॉम होम केलं तर थोडं जास्त मला असं वाटतंय, कारण की आता मुलांकडे पण लक्ष थोडं आमच्यामुळेच कमी होतं आहे। तर सगळ्यांनी एक व्यक्ती, एक पेरेंट बाहेर असेल, एक पेरेंट घरी असून मुलांकडे लक्ष देऊन अख्खं संसार नीट बॅलन्स चालवावं। खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या पत्नी सध्या आपल्या समवेत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करू। सध्या बघायला गेलं तर पुण्यातल्या जे पुण्याचे कारभारी आहेत त्यांच्या कारभारी म्हणून तुम्ही सध्या वावरत आहेत। महिलांच्या कुठल्या अशा समस्या आहेत की महिलांच्या सक्षमीकरणावरती तुम्हाला महत्त्वपूर्ण काम करायला आवडेल? मला आता आठवत नाही बाबा, थांबा। बरं, महिला दिन आहे, महिला दिनाच्या निमित्तानं खरं तर सर्व महिलांसाठी तुम्ही काय शुभेच्छा संदेश दिला? किंवा उद्या होणाऱ्या जागतिक महिला दिनानिमित्त मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना महिला दिनाच्या तसेच पुणेकर भगिनींना शुभेच्छा देते। आणि ऑलरेडी आपल्या महिला सक्षम आहेत, फक्त त्यांना कुणीतरी कुठेतरी पुश करण्याची गरज आहे असं मला वाटतं। तर आता अण्णा जे आहेत ते पुण्याचं नेतृत्व तर करतायत, मात्र सध्या केंद्रामध्ये सुद्धा राज्यमंत्री म्हणून सध्या जे ते वावरत असतात, मात्र कुठल्या अशा समस्या आहेत की जे अण्णांपर्यंत जाऊ शकत नाहीत, मात्र त्या तुमच्यापर्यंत अशा महिला आणतायत आणि त्याच्यावरती तुम्हाला काम करायला जास्त आवडेल? आपल्या महिलांच्या बाबतीत प्रामुख्याने सांगायचं म्हणजे घरगुती हिंसाचार खूप मोठ्या प्रमाणात चालू असतो। म्हणजे सगळीकडेच नाही, पण अशा वस्ती भागात बऱ्याच ठिकाणी असं काही प्रकार चालू असतात। महिलांना खूप असं टॉर्चर करून बोलत असतात आणि अशाच केसेस माझ्याकडे जास्त निमित्ताने येतात। नक्की मला त्याच्यात काम करायला आवडेल। आता आजच गॅसची दरवाढ झालेली आहे, या बाबतीतले काही अनेक महिलांचं जे आहे ते खरं तर नाही, याच्यावरती खरं तर तुम्ही काही अण्णांसोबत तुमची चर्चा होते का? अण्णांसोबत खरं तर अशा काही प्रश्नावरती तुमची चर्चा होती का? समजा घरामध्ये ज्यावेळेस येतात तुमची चर्चा होती, कुठल्या गोष्टींवरती खरं प्रामुख्याने चर्चा असते? नाही, थोडंफार आमचं घरगुती कुटुंबाबाबतीतच, कारण ते खूप वेळ पुण्यात नसल्या कारणाने कुटुंबामध्ये पण काय प्रश्न असतात ते, आणि एकंदरीत पुण्यासाठी काय चाललंय असं काही ना काही चालू असतं घरगुती प्रश्न। मी परत नंतर ताई तुमच्याकडे येतो। खरं तर एक आज वेगळी मैफिल भरते, पुण्यातले सर्व आमदार, तुम्ही सर्व पत्नी, असा एक आगळा उपक्रम खरं तर वाडेश्वर कट्ट्यावरती आयोजित केलेला आहे। विशेष म्हणजे महिला दिनाच्या पार्श्वभूमीवरती पूर्वसंध्येला खरं तर आपण हे सर्वजण भेटतोय, एकत्रित चर्चा करतोय। महिलांच्या बाबतीतलं पुणे सक्षम होण्यासाठी कुठल्या अशा उपाययोजना सर्वांनी करायला पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की महिलांना ना असंच ऑफिसला जाण्यापेक्षा वर्क फ्रॉम होमसाठी मला असं वाटतं त्यांना जास्त प्राधान्य दिलं पाहिजे, जिथंकडून की त्यांना त्यांच्या मुलांकडेही लक्ष देता येतं, घराकडेही लक्ष देता येतं। त्या हिशोबाने मला वाटतं वर्क फ्रॉम होमला फार जास्त एक प्राधान्य दिलं पाहिजे असं मला वाटतं। तुमच्याकडे कुठल्या अशा अडचणी महिला घेऊन येतात आणि त्याच्यावरती तुम्ही आतापर्यंत काम केलंय? अडचणी म्हणजे त्यांच्या शिक्षणाच्या अडचणी माझ्याकडे जास्त येतात, किंवा आमच्या मुलांना किंवा नोकऱ्या म्हणा, अशा हिशोबाने महिला माझ्याकडे जास्त येतात।
स्वतः म्हणजे त्यांच्यासाठी नोकरी हवी आहे किंवा काहीतरी घरी बसून काहीतरी काम त्यांना करायचं आहे, की ज्यांना बाहेर घर सोडून बाहेर जाता येत नाही, म्हणून घरी बसून त्यांना काहीतरी व्यवसाय करायचा आहे. ह्यासाठी माझ्याकडे फार महिला येतात की घरात बसून व्यवसाय आम्हाला काहीतरी द्या, असा मिळवून द्या. तर आता छत्रपती शिवाजी नगर बघितलं तर हे पुण्यातला केंद्रबिंदू स्थान आहे, म्हणजे मध्यबिंदू आहे. याच्यामध्ये अनेक शिक्षण संस्था आहेत, अनेक विद्यार्थी समोर येतात किंवा अनेक विकासाची कामं काय बघितलं तर त्यातल्या महत्त्वपूर्ण आहेत. तर आपल्यामध्ये गोकुळनगरचा झोपडपट्टीचा भाग असेल किंवा पाटील इस्टेट अशा झोपडपट्टीतला भाग आहे. इथल्या झोपडपट्टीतल्या महिलांचे काय असे प्रश्न असतात की समजा आता शौचालयाचे काही बाबतीतले काही प्रश्न असतील, याच्यावरती तुमचं काय प्रामुख्याने काम असतं? आम्ही आता आमदार निधीतून बऱ्याच टॉयलेट्स ज्या झोपडपट्टीतल्या टॉयलेट्स आहेत, आम्ही आमच्या फंडमधून सगळ्या खूप सारे टॉयलेट्सला आम्ही स्वच्छ केलेलं आहे, त्यांची दुरुस्ती केलेली आहे, ड्रेनेज लाईन्स दिलेल्या आहेत, पाण्याच्या लाईन्स दिलेल्या आहेत. त्यांच्या बऱ्याच आम्ही समस्या तशा मार्गी लावलेल्या आहेत त्या हिशोबाने. खरं तर मिसेस रासने सुद्धा आपल्या समवेत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. ताई, खरं तर पुण्यातला पेठेतला आपला मतदारसंघ येतो. पेठेमधला जो मतदारसंघ आहे म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आपल्यामध्ये आहे. वाड्यांचं खरं तर अनेक मोठं प्राबल्य आपल्या मतदारसंघामध्ये आहे. या सर्व तिथल्या विकासासाठीच्या बाबतीतली काही चर्चा तुमची आमदार साहेबांसोबत होते का? हो, नक्कीच होतं. कारण की आम्ही त्या भागात जेव्हा फिरतो आणि बघतो, खरंच खूप जुने वाडे ते 100 वर्ष होऊन गेलेले आहेत. आणि त्याचा आत्ता त्यांनी प्रस्ताव पण मांडलेला होता आत्ता याच्यामध्ये विधान भवनात जे आत्ता आपलं हे चालू होतं तेव्हा अधिवेशन, तेव्हा त्यांनी प्रश्न मांडलेला आहे. त्याला हे पण मिळाली, आपल्याला मान्यता पण मिळाली. आता चालू होईल ते काम लवकरात लवकर आणि नक्कीच ते सगळं मार्गी लागेल आपलं कार्य. खरं तर मिसेस पठारे सुद्धा आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. बाकी खरं तर या सर्व महिला सत्ताधारी पक्षातल्या आहेत, तुम्ही एकट्याच विरोधी पक्षातल्या ज्या आहेत त्या आहेत. सध्या या सर्व चर्चा होत असताना काय महिला दिन आहे, महिला दिनाच्या पार्श्वभूमीवरती खरं तर सर्व महिलांना तुम्ही काय शुभेच्छा संदेश द्याल? जरी मी दुसऱ्या एकटी असले दुसऱ्या पक्षात असले तरी आमदार साहेब हे कामानिमित्त काम हे त्यांचं सतत चालू असतं. सकाळी पहाटे लवकर उठतात, 6 वाजता त्यांचं काम चालू होतं, तर रात्री 12 वाजेपर्यंत ते समाजसेवाच करत असतात आणि समाजसेवा करून राजकारणही करतात. त्यांना ही म्हणजे आमचं घराणेशाहीच हे 40 वर्षापासनं समाजसेवा करत आलेले आहेत. जरी माझी सुनबाई मुलगा तिकडे असेल तर ते त्यांच्या पद्धतीने काम करतात आणि आमदार साहेब आम्ही आमच्या पद्धतीने काम करत असतो. महिलांच्या बाबतीत काही आमदार साहेबांना सूचना देतात का ह्याच्यावरती प्रामुख्याने काम केलं पाहिजे, असे कुठल्या समस्या असतात किंवा कुठली कामं महिलांसाठी करणं गरजेचं आहे? महिलांना रोजगार मिळवून देणं महिलांसाठी म्हणजे आणि किंवा काही कामं असतील ते करून देणं, महिलांच्या काही अडीअडचणी असतील त्या सोडवणं, हे आमदार साहेबांचं आमचं रोजचं काम चालूच असतं. तर आपण बघू शकतो की पुण्यातल्या वाडेश्वर कट्ट्यावरती या सर्व आमदारांच्या पत्नी एकत्रित आलेल्या आहेत आणि विचारांची देवाणघेवाण खरं तर या ठिकाणी होत आहे. महिलांसाठी सक्षमीकरण काम करणं गरजेचं आहे आणि आम्ही प्रामुख्याने आमदार साहेबांसोबत महिलांसाठी काय काम केलं पाहिजे हे आम्ही सांगत असतो, अशी प्रतिक्रिया सर्वच आमदारांच्या पत्नी आपल्या देताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन विकी चव्हाणसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.